माझ्या इंस्टाच्या पहिल्या इन्कमने ताईची आणि त्यांची दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली. तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका शिवड्या देवड्या आणि स्वागत करतो सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी लवकर उठलो आणि माझ्या मागे काम लागलं नाही असं कधी होणारच नाही. छाटणी केल्यापासून नुसत्या फवारण्या करावं लागला काही विषय नाही. पटकन दिवशी फवारणी आटपून घेतली कारण आज नाही का आपल्या जालन्यात जायचं होतं. बाकी तर आपल्या अंगातले गावठी कपडे काढून टाकले, नवे कपडे घालून एकदम रेडी झालो. जालन्यात जायचं कशाला, तुम्हाला मागा मॅडम दिसतं का यांची दिवाळीची शॉपिंग करायला नुसता डोक्यात तापे भाऊ. आणि मी एकला नाही बरं का, तब्बल तीन गाड्यावर तीन बहिणी भाऊ. विचार करा. थोड्याच वेळामध्ये आम्ही पोहोचलो मंठा चौपलीवरती. मंठा चौपलीवरून निसरळ आलो, गाडी वगैरे पार्किंग करून दिली आणि डायरेक्ट आम्ही दुकानामध्ये. आणि बघा तिघे जण कसं बसला आणि यांचं कसं ना भाऊ, एक पास नाही पडले दुसरं, एक पास नाही पडले दुसरं. आणि त्या दुकानामध्ये आम्ही नाही एक घंटा घातला बरं का, पण त्यांना काही 5.5 नाही पडल्या. नंतर आम्ही गेलो वंदनामध्ये, तिथे एवढ्या साड्या होत्या तरी पण त्यांना पास पडला नाही. बघा मग त्यांचं कसं आहे, एकीला पास पडती तर दुसरीला पडत नाही. मग ते काय करतात नाही का, डायरेक्ट कॅन्सल करून टाक. आता इथं नाही का एक घंट्यापासून बसल्या बरं का, नुसता विचार करतात कोणती घेऊ कोणती. माणसं काही एवढा विचार करत नाही बरं का, पण बाया नाही का एवढा विचार करतात बोलला की डोक्याच्या बोली. आपलं कसं ना, आपण जास्त कपडे घ्यायला विचार करत नाही, लगेच डंग करून टाकतो. पण याला आलं घे रे भाऊ.